अंतरवाली दाई ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी दोघांचा मंत्रालयावर पायी मोर्चा। घनसावंगी बीडीओ व जिल्हा परिषद प्रशासन संशयाच्या भुवऱ्यात। घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दई येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून बोगस कामे दाखवून शासनाची फसवणूक करून निधी लाटला असल्याचा आरोप करीत या प्रकरणी स्थानिक प्रशासन कारवाई करीत नसल्याने दोन तरुण मुंबईला मंत्रालयात पायी चालत जाऊन कारवाई करण्याचे निवेदन देण्यासाठी निघालेले आहेत। लक्ष्मण कारभारी खरात, नितीन कल्याणराव बरसालेरा, अंतरवाली दाईता घनसावंगी असे या आंदोलकर्त्या तरुणाचे नावे आहेत। याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे अंतरवाली दाईता घनसावंगी येथील ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत शासनाकडून विविध योजना मंजूर झालेल्या का आहे हे यामध्ये जलजीवन मिशन, दलित वस्ती सुधार योजना, सार्वजनिक शौचालय योजना, घरकुल योजना, अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना, CPDC मार्फत विविध विकास योजना ही योजना शासनस्तरावर गावामध्ये मंजूर झालेल्या आहेत। त्याचबरोबर गावाचा विकास करण्यासाठी शासनाकडून 15वा वित्त आयोगामार्फत भरघोस निधीही ग्रामपंचायत कार्यालयास मिळतो, परंतु सदर सर्व योजना केवळ कागदपत्रावर दाखवून व बोगसरित्या करून शासनाची फसवणूक करून निधी लाटण्याचे काम करण्यात आला आहे। या संदर्भात येवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून हे दोघे मुंबईकडे रवाना झाले आहे। दरम्यान पत्रकाराशी बोलताना ही सर्व माहिती दिली आहे प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयापासून पायी आलो। जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं, जिल्हा परिषदला निवेदन दिले आणि SP ऑफिसला एक निवेदन दिलं आणि घनसावंगी तालुक्यातल्या आमच्या तहसीलला एक निवेदन दिलं। त्यांना निवेदन देऊन आम्ही पायी प्रवास केला आहे चालू तिथनं जालना जिल्हाधिकाऱ्यापर्यंत। आम्ही आता जालना जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयातून सरळ आम्ही मुंबईला चाललो मंत्रालयावर। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी आम्ही पायी प्रवास चालू केला आहे। आम्हाला विश्वास आहे की ते आमच्या मागण्या मान्य करतील। काय मागण्या आपल्या? आम्हाला फक्त आमच्या गावाअंतर्गत झालेले बोगस कामे व भ्रष्टाचार याच्या संदर्भात त्यांना भेटायचं आहे। घरकुल योजना, सिंचन योजना, सार्वजनिक शौचालय, जलजीवन योजना, DPDC अंतर्गत होणारे कामे। निघाला आपण आता कुठे? आम्ही आज 27 तारखेला निघालो। आजचा 6वा दिवस आहे आम्हाला पायी प्रवास करण्याचा। आज आम्ही येवल्यात पोहोचलोय। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आम्ही पुढचा प्रवास चालू करत आहे। मी लक्ष्मण कारभारी खरात, मी आहे अंतरवालीचा। एकदा माहिती अधिकार पीठा केला, उपोषण बी केलं। हे शासकीय लोक काय याच्यात काय नाही हे घ्यायना। पुन्हा आज याच्यात 70-80 वेळ आली मागासवर्ग लोकांना एक बी देत नाही। आता 10 वर्षात नाही कोणतीच स्कीम नाही दिली आजपर्यंत। पुन्हा आम्हाला नाल्या टाकल्या, त्या आमच्या दलित वस्तीला जुन्या नाल्या वापरल्या आणि तिला चंबरसुद्धा नाही लावले या लोकांनी। चंबर नाही त्यांच्याकडे गेलो तर म्हणते ते जातीवर नाही हे देते आम्हाला, शिवाय गाड्या करते लोक हे करते। बाकीच्या लोकांचा नाही आम्हाला त्रास। नळाचे बी आमच्याकडून 1.5 हजार रुपये घेतले, पण आजपर्यंत ते पाणी नाही सोडलं आम्हाला नळांना। ह्याच कारणाने आम्ही मंत्रालयाला चाललेले आहे। आम्हाला न्याय मागण्यासाठी त्याने आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब